आजचा दिवस देवाने आमच्या जीवनामध्ये दिला, ज्यामध्ये आम्हाला आनंद करण्याकरता त्याने पाचारण केलं. आणि या उपास प्रार्थना ज्या 3 दिवसांपासून आम्ही करत आहोत, मला ठाऊक नाही किती लोकांनी उपास प्रार्थनेमध्ये देवाला कृपा मागितली की तुझा स्वभाव आमच्यामध्ये यावा. परंतु आम्हाला या दिवसांमध्ये ख्रिस्ताबरोबर चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मागील आठवड्यामध्ये पुष्कळ वेळा सैतानाने आम्हाला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, आमच्या जीवनामध्ये आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वर आमच्या सोबत आहे. आणि या उपास प्रार्थनांमध्ये तो त्याच्या लोकांना बळ देतो. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोक स्वतःला शक्तिहीन असलेल्या अवस्थेमध्ये पाहत आहे. आज अनेक लोक स्वतःला कमजोर म्हणून पाहत आहे. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे, देवाची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये आम्हाला काय सांगत आहे, याकडे आम्हाला लक्ष लावणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत, जो विषय आमच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक दिवस आम्ही अनुभवतो आणि ज्या विषयामध्ये, ज्या गोष्टींमध्ये आम्ही अडकलेलो आहोत, त्या गोष्टींवर आम्हाला काम करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो की त्याने आजच्या या उपास प्रार्थनेच्या दिवशी त्या गोष्टी प्रकट करण्याकरता आम्हाला कृपा दिली. एका गावामध्ये एक आंधळा व्यक्ती होता आणि हा उत्तम पेटी वादक होता, हार्मोनियम वादक होता. आणि त्याच्या सोबत एक मुलगा होता जो तबला वाजवायला त्याच्या सोबत असायचा. सर्वोत्कृष्ट त्या ठिकाणी पेटी वादक असा त्या गावामध्ये प्रसिद्ध असा व्यक्ती, जो त्या ठिकाणी अंध आहे, आंधळा आहे. आणि त्याच्या सोबत जो असणारा जो तरुण मुलगा होता, जो त्याच्या बरोबर यायचा, त्याच्या बरोबर हार्मोनियम त्या ठिकाणी तबला वाजवायचा, तो एक दिवस त्या ठिकाणी काय झालं, उशिरा आला. आणि उशिरा आल्यानंतर त्याने सांगितलं का माफ करा, मला थोडासा यायला उशीरच झाला. आणि त्या आंधळ्या व्यक्तीने त्याला म्हटले, हे बघ, तू उशिरा आला म्हणतोस खरा, परंतु उशीर 2 कारणामुळे होतो. 2 प्रकारच्या गोष्टींमध्ये आम्ही त्या शब्दाला त्या ठिकाणी म्हणू की 2 प्रकारे जो आहे तो उशीर केला जातो. आणि पहिली गोष्ट त्याने सांगितली की एक तर पहिल्या गोष्टीमध्ये तू घरातूनच एकतर उशिरा निघाला, आणि दुसरी गोष्ट की तू घरातून वेळेवर निघाला, परंतु वाटेमध्ये काही दुर्घटना घडली, काही तुला अडखळण आलं किंवा अपघात झाला किंवा कोणीतरी भेटलं आणि त्या कारणाने तू इथपर्यंत येण्यासाठी तुला उशीर झाला. या 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. उशीर याला म्हणतात की घरातून निघाल्यानंतर तुम्ही वेळेवर घरातून निघाले. उशीर कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगतो. पुष्कळ लोक म्हणतात ना उशीर झाला, जेव्हा तुम्ही घरातून वेळेवर निघता, परंतु मध्ये मार्गामध्ये रस्त्याने येत असताना एखादी गोष्ट तुमच्या विपरीत घडते, दुर्घटना घडते, किंवा एखादा अपघात किंवा एखादी गोष्ट तुमच्या सोबत घडते आणि त्या गोष्टींमुळे तुम्हाला विलंब लागतोय, रस्त्यात ट्रॅफिक आहे, गर्दी आहे. त्यामुळे जर तुम्हाला उशीर होत असेल आणि तुम्हाला विलंब लागत असेल तर त्याला त्या ठिकाणी उशीर म्हणतात. परंतु घरातूनच जर आम्ही उशिरा निघतो तर त्याला उशीर करणं म्हणत नाही, तर त्याला आळस म्हणतात. प्रेज द लॉर्ड. घरातूनच जर आम्ही उशिरा निघत असू तर त्याला उशीर म्हणत नाही, त्याला आळशीपणा म्हणतात. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी एक सांगत आहे की आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आजच्या वचनाद्वारे परमेश्वर आम्हासोबत काय बोलू इच्छितो. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 7 भयानक पाप दिलेले आहे. तुम्ही जर डॉक्टर बिली ग्रॅहम, देवाचे श्रेष्ठ दास, ज्यांनी तारणाचा, येशू द्वारे मिळणार तारण, सॅल्वेशन, यावर जो प्रचार केला, जगभरामध्ये करोडो लोकांनी आपलं जीवन प्रभूला दिलं. आणि 16व्या शतकामध्ये
16व्या शतकामध्ये संपूर्ण जगातले जे देवाचे श्रेष्ठ दास आहे ते संपूर्ण जण एकत्र आले आणि 16व्या शतकापासून तर 19व्या शतकापर्यंत प्रत्येकाने बायबल मधल्या गंभीर अशा 7 गोष्टी निवडून काढल्या. त्या 7 गोष्टींमध्ये जे गंभीर आणि भयानक पाप ज्याला बायबल म्हणतं ते आहे आळस. प्रेज द लॉर्ड. या आळशीपणामुळे पुष्कळ लोक आपल्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या संधी गमावतात. प्रेज द लॉर्ड. 7 भयानक पापांच्या यादीमध्ये एक पाप असं आहे ज्याचं नाव आहे आळस. आणि अनेकांच्या जीवनामध्ये या गोष्टीला अतिशय साधारण रीतीने बघितल्या जातं. परंतु पवित्र शास्त्र बायबल आम्हाला नीतिसूत्र त्या ठिकाणी 26वा अध्याय आणि त्याच्या 13 ते 15 वचनामध्ये या प्रकारे सांगतं की आळशी म्हणतो रस्त्यावर सिंह आहे, चव्हाट्यावर सिंह आहे. आळशी व्यक्ती त्या समान आहे. त्याच्याविषयी लिहिलेला आहे जसा दरवाजा आपल्या बिजगऱ्यांवर फिरतो तसा आळशी व्यक्ती आपल्या अंथरुणावर लोळतो. प्रेज द लॉर्ड. पुढे लिहिलेलं आहे आळशी आपल्या ताटात हात घालतो परंतु तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात. प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. त्याच्याकडे पुष्कळ सारे कारण आहे. एक आळशी व्यक्ती जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये येतो तेव्हा तो त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये चालतो. जेव्हा प्रभू त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवतो तेव्हा देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की सर्व स्थितीमध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, हे ओळखणं गरजेचं आहे का परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काहीतरी अपेक्षा करतो आणि त्याची इच्छा आहे की आम्ही आळशीपणातून बाहेर निघावं. एक आळशी व्यक्ती नेहमी आपल्या जीवनामध्ये बहाण्यांनी भरलेला आहे. तो नेहमी कारण देतो. पण बायबल आम्हाला सांगतं की आळशीपणा एक भयानक पाप आहे. आळशी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या चांगल्या चांगल्या संधी गमावतो. पवित्र शास्त्र बायबल मध्ये जर तुम्ही पाहिलं मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या 25व्या अध्यायामध्ये तिथं 10 कुमारींचा दृष्टांत दिलेला आहे. त्या 10 कुमारींपैकी 5 कुमारी खाली राहिल्या. त्यांचं काय कारण होतं त्याचं माहित आहे तुम्हाला? त्या झोपल्या होत्या. बायबल पूर्ण वाचलं. तिने शुभवर्तमान वाचले. ज्या शुभवर्तमानामध्ये त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे ते पूर्ण शुभवर्तमान त्या ठिकाणी डोळ्या काढून घातले, सर्व अभ्यास करून पाहिलं. त्यांच्याविषयी असं कुठंच लिहिलेलं नव्हतं की त्या व्यभिचारी होत्या. हा, व्यभिचार सुद्धा एक घाणेरडं पाप आहे. त्यांच्याविषयी असं कुठंच लिहिलेलं नाही की त्या लबाड होत्या. पण त्यांच्याविषयी लिहिलेल्या त्या सुस्त आणि आळशी होत्या. प्रेज द लॉर्ड. तेल आणायला जायचं त्यांना कंटाळा आला म्हणून त्या दुसऱ्यांना म्हणतात आम्हाला द्या ना. प्रेज द लॉर्ड. आळशीपणा अनेक लोकांना स्वर्ग राज्यामध्ये जाण्यापासून वंचित करू शकतो. त्यांच्यासाठी अडखळण आहे. पवित्र शास्त्र बायबल जेव्हा आम्ही वाचतो तर या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की आमच्या जीवनामध्ये हे आम्हाला समजणं गरजेचं आहे की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये काय अपेक्षा करतो. आळशीपणा मनुष्याला कधीही प्रभूमध्ये वाढू देत नाही. आळशीपणामुळे अनेक लोकांनी देवाच्या राज्याचं वतन गमावलेलं आहे. आळशीपणामुळे अनेक लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराचे आशीर्वाद त्या ठिकाणी लांबणीवर पडलेले आहे. आळशीपणामुळे अनेकांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी नुकसानाला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलेलं आहे. पवित्र शास्त्र बायबल मध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये समजणं गरजेचं आहे की परमेश्वर अशा लोकांसंबंधाने काय म्हणत आहे जे की 7 भयानक पापामध्ये आळशीपणाला सर्वात त्या ठिकाणी भयानक पापांच्या कॅटेगरीमध्ये श्रेणीमध्ये ठेवलेला आहे. का ठेवलेला आहे? कारण आहे देवाची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या समान स्वभाव धारण करणारं बनावं. प्रेज द लॉर्ड. गेत्सेमानी बागेमध्ये प्रभू येशू होता. तिथे प्रभू येशू शिष्यांना म्हणतो तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून तुम्ही प्रार्थना करा. परंतु शिष्यांनी प्रार्थना केली नाही. परीक्षा जीवनामध्ये आली. परंतु प्रभूने तरीही त्यांना संधी दिली. त्यांना सांगितलं की आपल्या जीवनामध्ये प्रभूमध्ये टिकून राहा. 10 दिवस त्यांनी प्रार्थना केली. 10 दिवस प्रार्थना केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आला आणि पवित्र आत्म्याने सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर त्यांना कळालं प्रार्थनेचं महत्व काय आहे.
प्रेज द लॉर्ड. आज बहाणे आहे आमच्याकडे. दादा, आम्ही वाईट संगतीमध्ये राहतो. आमच्या आजूबाजूला राहणारे लोक त्या योग्यतेचे नाहीये की आम्ही ज्याच्यामध्ये धार्मिक राहू शकू. आमच्या कानावर शिव्या ऐकायला येतात. आमच्या जीवनामध्ये आम्हाला भांडणं पाहावं लागतं. आमच्या परिवारामध्ये वाद आहे. आमच्या घरातले लोक एकमेकांविषयी चांगलं बोलत नाही. आमच्या अवतीभोवती सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी आहेत. आम्ही कसं चांगलं बनवून दाखवायचं आणि तू आम्हाला म्हणतो चांगलं बनवून दाखवा. अरे, देवाचं पवित्र वचन सांगतं विश्वास करणाऱ्यांसाठी सर्व काही शक्य आहे. आमेन. आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आज विश्वास करत आहोत तर आम्हाला समजणं गरजेचं आहे परमेश्वराची योजना त्याच्या लोकांसंबंधाने अतिशय महान आहे. कारण की परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो ना, तो कधी आम्हाला सोडत नाही. आमच्या जीवनाद्वारे त्याला महान गोष्टी घडवायच्या आहेत. कारण की त्या ठिकाणी एक देवाचे दास त्या ठिकाणी म्हणाले, एक्सपेक्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम गॉड, अटेम्प्ट ग्रेट थिंग्स फॉर गॉड. देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा करा आणि देवासाठी महान गोष्टी करा. आणि थोडी विनंती करेल पुढे सरका. प्रेज द लॉर्ड. विलियम केरी नावाचे देवाचे दास काय म्हणतात ते? देवाकडून महान गोष्टींची अपेक्षा करा आणि देवासाठी काय करा? महान गोष्टी करा. आज करण्यासाठी सर्व काही आहे आमच्याकडे. आज आमच्या जीवनामध्ये करण्याकरता आमच्याकडे पुष्कळ साऱ्या गोष्टी आहेत. पण काय आज आम्ही त्या गोष्टी करण्याकरता तयार आहो का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की त्याच मत्तयाच्या शुभवर्तमानाच्या 25व्या अध्यायामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे माहित आहे का? रुपयांचा दृष्टांत म्हणून लिहिलेला आहे. इकडे लक्ष द्या सगळेजण आता, कारण की अतिशय महत्वाचं आहे. कारण की देवबापाने ज्याही गोष्टी आम्हाला प्रकट केलेल्या आहेत त्या कोणा मनुष्याच्या बुद्धीने नाही, कोणा मनुष्याच्या ज्ञानाने नाही, तर देवाच्या आत्म्याने त्या आम्हाला प्रकट केल्या. का? की आमच्यामध्ये परिवर्तन घडवावं. पुष्कळ लोक म्हणतात पालकाने मलाच टोमणा मारला तर वाटू द्या, तुम्हाला मारलेलाच आहे टोमणा, कारण की बदल होणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण की परिवर्तन जर झालं नाही तर आम्हाला त्या गोष्टींसमोर हिशोब द्यावा लागेल. तुम्हाला माहित आहे याचकालचा न्याय किती भयानक होईल. परमेश्वर तुमच्या अगोदर लोकांना अगोदर याचकांना समोर उभा करील आणि विचारेल तू माझ्या लोकांसमोर त्या ठिकाणी जेव्हा माझं वचन सांगितलं तू काय केलं. सगळ्यात भयानक न्याय जर कोणाचा होणार आहे तो मेंढपाळांचा होणार आहे. अतिशय भयावह गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये देवाला परिवर्तन घडवायचं आहे. ज्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं त्याच्या जीवनामध्ये तो फार चांगल्या गोष्टींनी भरून जातो. प्रेज द लॉर्ड. याच अध्यायामध्ये 25व्या अध्यायाच्या मत्तयाच्या रुपयांचा दृष्टांत आहे. काय माहित आहे का? एका दासाला त्या ठिकाणी 3 दास होते ना, त्यांचा घरधनी आला, त्यांना एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले, एकाला 1,000 रुपये दिले. परंतु तुम्हाला माहित आहे त्या व्यक्तीने काय केलं? 5,000 वाल्याने व्यवसाय केला, 2,000 त्याचे 10 केले, 2 वाल्यांनी 4 केले, 1 वाल्याने लपवून ठेवले. अरे अशा दासाविषयी परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? येशूने त्याच्याविषयी काय लिहिलेलं आहे आपण जर ते त्या बारकाईने जर वाचलं ना तर तुम्हाला तिथे कळेल. 26व्या वचनामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे की प्रभू त्याला त्या ठिकाणी काय म्हणतो माहित आहे? 26 वचनामध्ये तो म्हणतो, तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, अरे दुष्ट व आळशी दास. काय म्हटलेलं आहे? अरे दुष्ट व आळशी दासा. पण 30व्या वचनामध्ये तो अजून एक गोष्ट म्हणतो, आणि या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाक. 3 गोष्टी म्हटलेल्या आहेत: दुष्ट, आळशी आणि निरुपयोगी. बिनकामाचा, काहीच कामाचा नाहीये. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, चांगल्या संधी आमच्या जीवनामध्ये कायम स्वरूपी राहत नाही. माझ्या पप्पांनी एक गोष्ट मला शिकवली. त्यांना कोणीतरी सांगितली होती, तीच त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितली. आणि ती गोष्ट या प्रकारे होती की ते म्हणाले की बाळा, आपल्या जीवनामध्ये संधी फक्त एकदाच येते. जो त्याचा उपभोग घेतो त्याच्या जीवनामध्ये त्याला त्याचे परिणाम दिसतात.
संधी गमावल्यावर नाहीये. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक परिस्थिती बदलू शकतो. परमेश्वर तुमच्या जीवनातली प्रत्येक अवस्था बदलू शकतो. तुमचे गेलेले दिवस परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणी, तुमच्या गेलेल्या दिवसामध्ये जे काही तुम्ही गमावलं त्या साऱ्या गोष्टी परमेश्वर तुम्हाला देऊ शकतो. पण एक गोष्ट परमेश्वर तुम्हाला देऊ शकत नाही, ती म्हणजे गेलेली वेळ. प्रेज द लॉर्ड. गेलेली वेळ माणसाच्या जीवनामध्ये कधी येत नाही. आजही पुष्कळ लोकांनी आपल्या जीवनामध्ये ती वेळ गमावलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, आळस एक भयानक पाप आहे. म्हणून बायबल मध्ये प्रभूने म्हटलेलं आहे, वेळेचा सदुपयोग करा, कारण की दिवस वाईट आहेत. तुमच्या अवतीभोवती तुम्हाला चांगले दिवस दिसत आहेत का? अहो, दिसत आहे का? दिसत आहे का? कोणाला दिसत आहे का? अरे रोज बातम्यांमध्ये वाचतो, याचा खून झाला, इकडे बलात्कार झाला, इथे हत्या झाली, इथे त्या ठिकाणी हे केलं ते केलं, मारामाऱ्या आहे, भांडणं आहे, व्यसनामुळे परिवार उद्ध्वस्त झालेले आहे, घटस्फोटाच्या केस आहे, सगळ्या गोष्टी, शेजारी पाजारी लोकांचं एकमेकांविषयी मन नाहीये, त्या ठिकाणी जुने भांडणं, ते राग मनामध्ये धरून एकमेकांचा खून. अरे कुठं चांगलं दिसत आहे? आणि आम्ही म्हणतो नाही नाही, ते चालूच राहतं, ते पापी लोक आहे. कशाला? देवाचं पवित्र वचन सांगतं आम्हाला त्यांच्यासाठी देव आपण या जगात ठेवलेलं आहे. आम्ही प्रार्थनाच करत नाही. तुम्हाला बायबल मध्ये लिहिलेलं वचन सुद्धा त्या ठिकाणी आठवत नाही, जेव्हा प्रभू म्हणतो की तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातात लक्षावधी पडले, मात्र ती तुला भिडणार नाही, तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? गल्ल्यात किती मोठा होता ना, दाविदाला फरक नव्हता पडत. दाविदाला हे माहित होतं त्याचा परमेश्वर त्याच्यापेक्षा मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. फलिस्त्यांची सेना, त्याच्यानंतर किती लोक त्याच्या विरोधामध्ये आले, त्याच्याशी दाविदाला काही घेणं नव्हतं. तो गेला त्याच्या समोर, तलवार आणि बर्ची भाला घेऊन नव्हता गेला, काठी आणि गोफण घेऊन गेला होता. युद्धाला जाताना लोक जेव्हा तलवारी वगैरे, जर तुम्ही त्या ठिकाणी लढाई पाहत असाल ना, तुम्ही असताना पिक्चर मध्ये ऐतिहासिक सिरियल, बाळक साहेब आम्ही फक्त ऐतिहासिक सिरियल म्हणून पाहतो. अरे सारं तुम्हाला त्या ठिकाणी काय ते जसं तसंच इतिहास सांगितला जातो. प्रेज द लॉर्ड. आणि ते पाहतो त्याच्यामध्ये तलवारी यांनी दिले. अरे दावीद गेला होता, काठी घेऊन गेला होता, गल्ल्यात त्याला म्हणतो मी काय कुत्रा आहे का? लिहिलेलं आहे, रिटन आहे बायबल मध्ये. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो त्याच्या भाल्याचं नीप जे आहे, समोरचं जे टोक आहे, त्याचं वजन 7 किलो होतं. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. 9.5 फुटापेक्षा जास्त उंची असलेला एक व्यक्ती, एक बालपणापासून कसलेला योद्धा त्या ठिकाणी, तो दाविदासमोर उभा आहे. आणि दावीद म्हणतो मी तुझ्यावर चालून आलेलो आहे. कोणाच्या नावाने? तो म्हणला नाही की मी इस्रायलाच्या वतीने आलेलो आहे, मी म्हणला नाही की शाऊलाने मला पाठवलेला आहे, तो म्हणाला नाही की मी माझ्या बापाच्या घरातून मला त्या ठिकाणी शमूएलाने अभिषेक केलेला आहे. तो काहीच म्हटला नाही. त्याला माहिती होतं ज्या देवाने त्याला निवडलेला आहे, ज्याने बालपणापासून त्याला सांभाळलेला आहे, त्या देवाने त्याच्या जीवनात काय काय केलं, त्या विश्वासाने तो म्हणाला मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझवर चालून आलेलो आहे. आज परमेश्वर प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू इच्छितो, पण आम्ही विचार करतो आमच्या अवतीभोवतीच्या परिस्थितींकडे पाहून. बायबल सांगतं वेळेचा सदुपयोग करा, कारण की दिवस वाईट आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला वेळेचा सदुपयोग करायचा आहे. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं प्रत्येक गोष्टीचा एक नियोजित वेळ आहे. जर तुम्ही बायबल मध्ये त्या ठिकाणी जर वाचलं, उपदेशकामध्ये 3:1 मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे सर्वांचा काळ उचित आहे, प्रत्येकाचा समय त्या ठिकाणी नियोजित आहे. बायबल सांगतं जन्माचा समय नियोजित आहे, मृत्यूचा समय त्या ठिकाणी नियोजित आहे, रोपण्याचा समय आहे, उपटण्याचा समय आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं वधण्याचा समय आहे, बरे करण्याचा समय आहे, मोडून टाकण्याचा समय आहे, बांधून टाकण्याचा समय आहे, रडण्याचा समय आहे, हसण्याचा समय आहे. प्रत्येक समय त्या ठिकाणी देवाने दिलेला आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं शोक करण्याचा समय आहे, नृत्य करण्याचा, नाचायचा समय आहे. प्रत्येक गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी बायबल मध्ये लिहून दिलेल्या आहे. प्रत्येक गोष्टीचा एक समय आहे, एक वेळ आहे. आणि मी तुम्हाला सांगतो जो त्या वेळेचा उपभोग घेतो, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करतो. प्रेज द लॉर्ड. एक आळशी व्यक्ती आपल्या जीवनातले उत्तम आशीर्वाद गमावतो. आळशीपणा एक भयानक पाप आहे. एकदा त्या ठिकाणी मार्टिन लुथर, देवाचे दास, श्रेष्ठ दास त्या ठिकाणी, ज्यांनी त्या ठिकाणी प्रोटेस्टंट चळवळ त्या ठिकाणी चालू केली. आणि हे देवाचे दास जेव्हा आपल्या खोलीमध्ये बसले होते, तर त्यांनी एक गोष्ट लिहिली आणि ती गोष्ट त्यांनी लोकांना सांगितली. त्यांनी सांगितलं नरकामध्ये एकदा मीटिंग भरली. नरकामध्ये मीटिंग भरली, सभा भरली. सैतान मस्त त्याच्या तिथं
स्वतःनेच बांधलेला असेल, हाताने बांधलेला असेल, कसं त्याचं स्वयंघोषित सिंहासन आहे, त्याच्यात बसलेला आहे आणि सारे त्याची दुष्टात्मे त्याच्या अवतीभोवती आहे. आणि त्याने सांगितलं का बाबा रे, तुम्ही विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये ते स्वर्ग राज्यामध्ये जाण्यापासून वंचित व्हावे म्हणून तुम्ही काय केलं सांगा मला. एक दुष्टात्मा आला, मस्त हट्टाकट्टा होता एकदम, आणि येऊन तो म्हणतो, काही विश्वासणारे लोक जंगलातून चालले होते आणि मी काय केलं, जंगलातले जे हिंस्र प्राणी आहे त्यांना त्यांच्यावर पाठवलं आणि त्यांनी त्यांना खाऊन टाकलं, ते सारे मेले. सैतान त्याला म्हणाला, अरे मूर्ख आहेस का, अरे ते मेले पण त्यांचे आत्मे तर देवाजवळ गेले ना, काय परिणाम, काय फरक पडला, चल सरक बाजूला. दुसरा आला, तो म्हणाला, जहाजामध्ये काही विश्वासणारे त्या ठिकाणी चालले होते, प्रवासाला चालले होते, देवाची सुवार्ता करत त्या ठिकाणी देवाच्या नावाची घोषणा करत चालले होते, मी त्यांचं जहाजच बुडून टाकलं. तो म्हणाला, अरे तू तेच केलं का, याने केलं ते, त्याच्याशिवाय तुला दुसरं काय येतं. आणि ते स्वर्ग त्या ठिकाणी जहाजामध्ये जरी बुडून मेले, पण प्रभूचं वचन सांगतं की प्रभू जेव्हा वैभवाने येईल तेव्हा त्यांचे आत्मे त्या ठिकाणी समुद्राला मागेल आणि समुद्र त्यांचे आत्मे त्याला परत देईल. ते मेले नाही, त्यांचा आत्मा प्रभू जवळ आहे. तिसरा आला, एकदम वाळलेला चिळलेला होता, एकदम त्याच्याकडे पाहून म्हणणार नाही, एकदम मरतुकडा. सैतानाने त्याच्याकडे पाहायला त्याला त्याचीच किळस आली. तू पण आहे का म्हणे, सांग म्हणे काय केलं तू. तो म्हणाला, मी कितीतरी वर्ष एका विश्वासणाऱ्याच्या जीवनाचा पाठलाग केला, मी प्रत्येक वेळेला बारकाईने त्याचा ऑब्झर्वेशन केलं आणि त्याला त्या ठिकाणी मी पाहिलं की तो व्यक्ती त्याच्या आत्म्याविषयी, त्याच्या आत्मिक जीवनाविषयी गंभीर नाहीये. म्हणून मी त्याला सांगितलं, मी त्याला त्या ठिकाणी त्याच्या आत्मिक जीवनाविषयी जे गांभीर्य असलं पाहिजे होतं ते काढून घेण्याकरता मी त्याच्या जीवनामध्ये आळशीपणा टाकला. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की या दुष्टात्म्याने काय केलं माहितीये का, या व्यक्तीच्या प्रार्थना जीवनाला थंड केलं, वचन वाचणं त्याचं कमी केलं, चर्चला येण्यामध्ये त्याला त्या ठिकाणी कमी केलं, ढिल्ल केलं. त्याला वाटतं, त्याला मनात टाकलं, गेलं तर चालतंय, नाही गेलं तरी चालतंय, प्रार्थना केली तरी चालती, नाही केली तरी चालती, बायबल वाचलं तरी चालतं, नाही वाचलं तर सर्वोत्तम आहे. साऱ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये या प्रकारे भरल्या आणि त्या गोष्टींमुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याची अवस्था भीषण झाली आणि तो आपल्या आत्म्याविषयी गंभीर नाहीये. हेच काम मी केलं. सैतान म्हणाला, याच्यासाठी टाळ्या वाजवा रे. आजही अशीच भीषण परिस्थिती, भीषण म्हणतो मी, भीषण, अतिशय गंभीर अशी परिस्थिती आत्मिक जीवनामध्ये विश्वासणाऱ्यांच्या आम्हाला बघायला मिळत आहे. ते आपल्या आत्मिक जीवनाविषयी गंभीर नाहीये. बायबल सांगतं, आळशीपणा आम्हाला स्वर्गाच्या राज्यापासून वंचित करू शकतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगू, तुम्हाला सैतान कधी प्रभू मध्ये असं म्हणणार नाही धावू नका म्हणून. तो म्हणतो धावा तुम्ही, तो तुम्हाला प्रभू मध्ये धावायला लावतो, पण त्याची इच्छा आहे का तुम्हाला बक्षीस नाही मिळावं. प्रेज द लॉर्ड. आजही तुमच्या आणि माझ्यापैकी पुष्कळ लोक प्रभू मध्ये धावत आहे, जोरात धावत आहे, पण तुम्हाला माहित आहे आम्ही धावतोच अशा ठिकाणावर आहे की ज्या ठिकाणावर आम्हाला ध्येय दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. चुकीच्या दिशेने धावत आहोत म्हणून आम्हाला बक्षीस मिळत नाहीये. धावतो आहे खरे, आम्ही त्या रस्त्याने चालत आहोत जो रस्ता आम्हाला देवाच्या राज्याकडे नेणार आहे, आमच्या ध्येयाकडे, आमच्या आशीर्वादाकडे नेणार आहे. त्या रस्त्याने आम्ही धावत असूनही आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की आम्ही मध्येच फाटे घेतो. प्रेज द लॉर्ड. शॉर्टकट किती लोकांना आवडतो? सगळ्यांना आवडतो ना, परंतु ध्येयाकडे जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल आम्हाला याविषयी काहीतरी सांगते. संत पाऊल म्हणतो की संसाराच्या चिंता तुमचे मन सुस्त करता कामा नये म्हणून तुम्हाला जपायचं आहे.
संसाराच्या चिंतांनी तुमची मन आळशी होऊ नये म्हणून जपा. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे म्हणून बायबल सांगतं अंतिम दिवसांमध्ये अनेकांचं प्रेम थंड होईल आणि त्याचं कारण आहे आळस एक भयानक पाप आहे. आळशी लोक आपल्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या संधींना गमावतात. सदोम आणि गमोराला दंड दिला देवाने माहित आहे तुम्हाला. सदोम आणि गमोराचा नाश अग्नीने आणि गंधकाने केला माहित आहे तुम्हाला. परंतु तुम्हाला हे माहिती नसेल, त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं बायबलमध्ये लिहिलेलं आहे का सर्व प्रकारचे कुकर्म, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी सदोम आणि गमोरामध्ये चालू होते म्हणून देवाला ते पावलं नाही म्हणून देवाने काय केला, त्यांचा नाश केला. पण हेच केला मध्ये याचं रहस्य सांगितलेलं आहे. देवाने सदोम आणि गमोराचा का नाश केला? प्रेज द लॉर्ड. हेच केला मध्ये काय सांगितलेलं आहे? सदोम आणि गमोराचा देवाने का नाश केला? त्यांचं पाप काय होतं माहितीये का? ते पहिली गोष्ट, ते लोक लय खादाड होते. ते लोक काय होते? मला ते लोक खादाड होते. हा, खादाडपणा सुद्धा एक भयानक गोष्ट आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे, ते व्यभिचारी होते, जारकर्मामध्ये कुकर्मामध्ये गुंतलेले होते, घाणेरड्या पापामध्ये होते. आणि तिसरी गोष्ट, ते आळशी होते. प्रेज द लॉर्ड. काय होते ते? मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचं पवित्र वचन यांच्याविषयी सांगतं, यामुळे अंगडी आणि गंधकांमध्ये त्यांचा नाश झाला. या 3 पापांमुळे ते नष्ट झाले. पहिली गोष्ट खादाड, दुसरी गोष्ट व्यभिचारी, तिसरी गोष्ट आळशी होते. विचार करा, आळसपण सुद्धा किती भयानक गोष्टींच्या यादीमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी सैतान तुम्हाला यासाठी वर येऊ देत नाही. कधी कधी सैतान तुम्हाला यामुळे चर्चला येऊ देणार नाही. कधी कधी सैतान तुम्हाला यामुळे वचन वाचू देणार नाही. कधी कधी सैतान तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही. त्याचं कारण आहे की त्याला तुम्हाला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यापासून वंचित करायचं आहे. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आशीर्वादांपासून तुम्हाला दूर करायचं आहे. त्याची इच्छा आहे की सर्वात महत्वाची गोष्ट की तो त्याला मंडळीला असं बनवायचं आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्रतिफळ प्राप्तच करू नये, बरकत आशीर्वाद त्यांच्या जीवनामध्ये येऊच नाही. म्हणून अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्याने त्यांना काय केलेलं आहे? आळशी बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? समजतंय का? अहो समजतंय का? तुम्ही विश्वासाने म्हणा ना, आज उपास प्रार्थना आहे. माझ्या आवाजावर जाऊ नका, माझ्या अवसनावर जाऊ नका. मी इथं आल्यावर सर्व कमजोरी बाजूला ठेवतो. प्रेज द लॉर्ड. मला फरक पडत नाही शरीरामध्ये काय होत आहे, काय गडबड होत आहे, काय घशामध्ये काय खवखव होत आहे, नाकामध्ये किती सर्दी होत आहे, डोकं किती दुखत आहे, फरक पडत नाही आम्हाला. देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा आम्ही आमचे शरीर जरी कमजोर असले तरी आमचा अंतरात्मा दिवसेंदिवस ताजा तवाना होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? मग आपल्या शेजाऱ्यांना म्हणा, जागे व्हा. हे सोने वाले लोगों, जाग जाओ, क्योंकि प्रभु का दिन कब आएगा आपको पता भी नहीं चलेगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये एक व्यक्ती झाला ज्याचं नाव त्या ठिकाणी बायबल मध्ये हैराण करणारी गोष्ट आहे त्याच्याविषयी. परमेश्वराचं पवित्र वचन सांगतं, प्रभू म्हणतो, मला माझ्या मनासारखा एक व्यक्ती सापडलेला आहे ज्याचं नाव होतं दावीद. तुम्हाला माहित आहे, या दावीदाविषयी गोष्टी वाचताना मला त्या ठिकाणी फार हैराण होतो. त्याच्या मनासारखा म्हटलेला आहे प्रभूने याला. बायबल मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी पहिले राजे दुसरे राजे मध्ये जर, अरे काढू नका, मी सांगतोय तुम्हाला, इतिहास सांगतोय. पहिले राजे दुसरे राजे मध्ये तुम्ही जर पाहिलं तर तिथं 2 राजांचा, यहुदाचे राजे वेगळे आणि इस्रायलाचे राजे वेगळे. बरोबर ना? यहुदा आणि इस्रायल. पहिले इस्रायल दाविदाच्या वेळापर्यंत, शल्मोनाच्या वेळापर्यंत एक होता. परंतु त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये काय झाली? फाळणी झाली. प्रेज द लॉर्ड. आता ती फाळणी का झाली तुम्हाला सांगतो मी. आता त्या ठिकाणी पहिले राजे दुसऱ्या राजांमध्ये इस्रायलचे राजे वेगळे, यहुदा गोत्राचे राजे म्हणजे रहबाम जो होता ना, शल्मोनाचा पोरगा,
त्याच्या वेळेला काय झालं का त्याच्यामध्ये शल्मोनाच्या पोराने काय केलं का रहबामाने काय केलं, सर्व प्रकार मंडळीचे वृद्ध त्या ठिकाणी त्यांना बोलवलं आणि त्यांना वडीलधाऱ्यांना बोलवलं. ऐका तरुणांना, तुमच्यासाठी सांगतो, सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना, आज सर्वांना वाटतं आम्ही लय हुशार आहे. या शल्मोनाच्या पोरगा जो रहबाम होता त्याने काय केलं, मंडईच्या वडिलांना बोलवलं, जे प्राचीन लोक होते, जे अनुभवी लोक होते त्यांना बोलवलं. कारण की लोक काय म्हणाले माहितीये, शल्मोनाच्या मृत्यूनंतर तुझ्या बापाने आमच्यावर भारी जू लादलेले आहे, भारी ओझं टाकलेलं आहे, त्याच्यातून आम्हाला मुक्त कर, हलकं कर. आणि ही गोष्ट सॉल्व्ह करण्याकरिता त्याने काय केलं, वृद्धांना बोलवलं, जे प्राचीन होते त्यांना बोलवलं, विचारलं मी काय करावं. तर तो काय, ते वृद्ध त्याला काय म्हणाले, त्यांच्यासोबत गोड गोड बोल, चांगलं चांगलं बोल. बरोबर असं सांगितलं. आणि त्या ठिकाणी ते झाल्यानंतर त्याने जे तरुण होते, आमच्यासारखे तरुण, त्याच्यासारखे जे त्याच्या वयाची जे लेकरं होते त्यांना, त्या ठिकाणी ते तरुण लोक होते त्यांना त्याने बोलवलं. आणि बोलवल्यानंतर त्यांना विचारलं का मी या लोकांसंबंधाने काय करावं. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही त्या ठिकाणी ती गोष्ट पाहिली, एक राजेमध्ये त्या ठिकाणी लिहिलेली आहे. रहबामाने काय केलं की त्यांनी विचारलं, ते मोठे होते त्यांचा सल्ला घेतला. याबरोबर त्याने विचारलं की आपल्या बापाने जे जू आमच्यावर ठेवले ते हलके करा असे म्हणणारे या लोकांस उत्तर देण्याच्या बाबतीत मला काय सल्ला देता. आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना उत्तर दिलं. ते त्यास म्हणाले, आपण या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्व काळ सेवक होऊन राहतील. कोणी सल्ला दिला हा, त्याला वृद्धांनी सल्ला दिला, जे जुने अनुभवी लोक होते. पण त्यानं तिथं राहावलं नाही, त्याने बोलवलं कोणाला माहितीये का, जे तरुण लोक आहे. मग तिथं पुढे लिहिलेलं आहे, ते त्यांच्या बरोबरचे लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुणांनी त्यास उत्तर दिले, हे जे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या बापाने आम्हावर भारी जुला दिले होते, तर आता आपण ते हलके करा. त्यास असे सांगा की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे आणि माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादिले ते मी तुम्हास आणखी भारी करणार. माझा बाप तुम्हास असुरांनी तारण करीत असे तर मी तुम्हाला विंचवांनी तारण करीन. प्राचीन लोक काय म्हणतात, मधुर शब्दांनी बोल. काय म्हणतात ते, चांगलं बोल. पण तरुण लोक काय म्हणतात माहितीये, माझ्या बापांनी तर असुरांनी मारलं, मी तर तुम्हाला त्याच्यापेक्षा भयानक विंचवांनी ताडण करीन. किती भयानक गोष्ट आहे. आणि काय झालं, लोक नाराज झाले. लोक नाराज झाल्यामुळे लोकांनी काय केलं, 10 गोत्र एका बाजूला गेले, 10 वंश एका बाजूला गेले, यहुदा वेगळा झाला, 2 गोत्र एका बाजूला झाले, विभागले गेले. जर तुम्ही यहोशुआमध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की त्या ठिकाणी जे गोत्र होते, जे जात होते, ते त्या ठिकाणी विभागलेले आहे, त्यांना त्याचा हक्क नाही मिळालेला. इस्रायल अजूनही नकाशावर पूर्ण नाहीये. पण देवाचं पवित्र वचन काय सांगतं, 10 गोत्र एका बाजूला गेले आणि 2 गोत्र त्या ठिकाणी एका बाजूला गेले. काय झालं, विभागले गेले. प्रेज द लॉर्ड. परंतु हैराण करणारी गोष्ट तुम्हाला सांगू, देवाचं दाविदावर एवढं प्रेम होतं का जेवढे इस्रायलाचे राजे झाले, जेवढे यहुदाचे राजे झाले, त्यांच्याविषयी त्या ठिकाणी परमेश्वर त्या ठिकाणी काय म्हणतो माहितीये का, जेव्हा ते राजे महाराजे देवाच्या इच्छेप्रमाणे चालले नाही तर त्यांच्याविषयी, प्रत्येकाविषयी तुम्ही पहा, बायबल मध्ये लिहिलेला आहे, तो आपला मूळ पुरुष दावीद याच्या प्रमाणे देवासोबत चालला. तो आपला मूळ पुरुष दावीद याच्या सारखा देवाबरोबर चालला नाही. तुम्ही ठिकठिकाणी पहा, ह्या राजाविषयी म्हटलेला आहे का तो त्या ठिकाणी दाविदासारखा देवासोबत चालला, तोच चालला नाही. प्रत्येकाविषयी तिथं परमेश्वर असंही म्हणू शकत होतं ना की हा व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालला, हा इच्छेप्रमाणे चालला नाही, हा देवाच्या इच्छेप्रमाणे चालला, देवाच्या इच्छेप्रमाणे. पण लिहिलेला आहे दाविदाप्रमाणे चालला, दाविदाप्रमाणे नाही चालला. एवढं प्रेम का बरं? आणि तो ज्याच्यावर एवढं प्रेम करणारा परमेश्वर, ज्याच्याविषयी त्या ठिकाणी सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्याने लिहिलेल्या आहे, तो दावीद काय करतोय माहित आहे, जेव्हा राजे लोक युद्धाच्या मोहिमेत जातात तेव्हा आपल्या पलंगावर आराम करत आहे आणि त्या पलंगावर असलेल्या अवस्थेमध्ये त्याच्याकडून भयानक असं पाप झालं. प्रेज द लॉर्ड. राजे लोक जेव्हा युद्धाच्या मोहिमेत जातात तेव्हा दावीद आपल्या
महालामध्ये बसून आपल्या पलंगावर आराम करत आहे. प्रेज द लॉर्ड. हैराण करणारी गोष्ट आहे. जो व्यक्ती देवाच्या अतिशय जवळ होता, कसं शक्य आहे तो व्यभिचार करू शकतो? कसं शक्य आहे तो दुसऱ्याच्या पत्नीवर त्या ठिकाणी डोळा टाकू शकतो? देवाचं पवित्र वचन सांगतं त्याला अनेक त्या ठिकाणी बायका होत्या, त्या काळामध्ये चालत होतं. परंतु या जमान्यामध्ये देवाचं पवित्र वचन सांगतं एकच पत्नी असावं आणि पत्नीला एकच पती असावा. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ पत्नी त्याच्याकडे होत्या, तरी सुद्धा दुसऱ्याच्या पत्नीवर त्याची नजर गेली, व्यभिचार केला. तो व्यभिचार लपवण्याकरता त्याच्याकडे जो त्याचा इमानदार विश्वासू दास होता तो त्याच्याकडे आला. त्याला त्याने सांगितलं, प्लॅन बनवला त्याने, याला मी त्याच्या घरी पाठवतो, जाय घरी. पण तो व्यक्ती त्याच्या महालाच्या फाटकामध्ये झोपला, घरी गेला नाही. त्याने पाहिलं व्यर्थ गेला हा पण प्लॅन, हा त्या ठिकाणी आता काही खरं नाही. म्हणून त्याने काय केलं, त्याच्याविषयी सांगितलं की याला जिथं जास्त युद्ध आहे, जिथं घनघोर चालू आहे, तिथं त्याला पाठवा. आणि मी तुम्हाला सांगतो तो व्यभिचार लपवण्याकरता, ते पाप लपवण्याकरता आपला विश्वासू सेवक उरिया हित्ती याला त्याने मारून टाकलं. प्रेज द लॉर्ड. व्यभिचार केला आणि व्यभिचार लपवण्यासाठी खून केला. प्रेज द लॉर्ड. कसं शक्य आहे? आळस माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या संधी गमावतो. जो व्यक्ती देवाच्या मनासारखा होता, ज्याने आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्याविषयी म्हणतो दावीद माझ्या मनासारखा राजा आहे, पाप झालं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं दावीद पलंगावर झोपलेला आहे, आळशी आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं सेना युद्धाच्या मोहिमेवर आहे. इस्रायलचा संपूर्ण नकाशा पूर्ण नाहीये, आज पण त्या ठिकाणी तो पूर्ण नाहीये. यहोशवामध्ये 7 वंश त्यांना आपली हक्काची जमीन मिळाली नाही आणि त्यांच्यामध्ये अन्य जातीचे लोक घुसले. ते लोकांनी त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रभाव करणं चालू केलं. यांचं काम होतं, राजांचं काम आहे का युद्धाच्या मोहिमेवर जायचं, ज्या ज्या भागामध्ये त्यांच्या लोकांना त्यांची जागा जमिनी मिळालेली नाहीये त्यांच्या विरोधात लढायचं आणि त्यांना त्यांचे हक्क त्यांची जमिनी मिळवून द्यायच्या. परंतु ते न करता दावीद आपल्या पलंगावर झोपलेला आहे. प्रेज द लॉर्ड. काय झालं परिणाम? पाप झाला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं आळशीपणा अनैतिकता उत्पन्न होण्याची उपयुक्त जागा आहे. आळशीपणा अनैतिकता म्हणजे चांगल्या गोष्टी ज्या चांगल्या नाहीयेत, घाणेरड्या गोष्टी उत्पन्न होण्याची अतिशय पोषक जागा आहे. प्रेज द लॉर्ड. शेतकरी लोक आहेत तिथे बऱ्यापैकी. आता जेव्हा तुम्ही चांगले पिकं लावतात आणि जेव्हा ते धुकं वगैरे पडतं पा, तर पिकं त्याने चांगले टवटवीत होतात ना, किडे पडतात त्याच्यावर, पोषक वातावरण तयार होऊन त्याचं नुकसान होतं. आता मला एक गोष्ट सांगा, जर आम्ही आमच्या जीवनामध्ये या आळशीपणामध्ये अडकलेलो आहे तर या आळशीपणामुळे आमच्या मनामध्ये आमच्या जीवनामध्ये अशा काही ज्या गोष्टी तयार होतील ज्या देवाच्या इच्छेप्रमाणे नाहीये आणि त्या देवाच्या इच्छेप्रमाणे नसून ज्या चांगल्या नाहीये, त्या गोष्टी जेव्हा मनामध्ये येतील तेव्हा आमचं जीवन खराब होणार नाही का? प्रेज द लॉर्ड. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं जिथे आळशीपणा आहे तिथे कोणतंही पाप फार लवकर वाढतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो पण दावीद पलंगावर झोपला, काही आजार नव्हते त्याला, काही त्रास नव्हता, रिलॅक्स होता. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं आळशीपणा अनैतिकता उत्पन्न होण्याची उपयुक्त जागा आहे. ठीक आहे ना, तो पलंगावर झोपलेला आहे. लिहायला असं जर असतं लिहिलेलं तर किती छान वाटलं असतं का जेव्हा राजे लोक युद्धाच्या मोहिमेवर जातात तेव्हा दावीद आपल्या पलंगावर बसून स्तोत्र 23चा भाग 2 लिहित होता. किती छान वाटलं असतं. नववाद्य त्या ठिकाणी बनवत होता, नवे गीत त्या ठिकाणी आपल्या देवासाठी रचत होता, आपल्या लोकांसाठी प्रार्थना करत होता, आपल्या लोकांसाठी त्या ठिकाणी देवाला धन्यवाद देत होता, आराधना करत होता. हे लिहिलं असतं तर किती चांगलं वाटलं असतं. पण लिहिलं होतं की तो आपल्या पलंगावर आराम करत होता. आळशीपणा. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं, सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आळशीपणा ज्याने दाविदाला देवाविरुद्ध पाप करण्यास प्रवृत्त केलं, भयानक पाप. म्हणून बायबल मध्ये जेव्हा तुम्ही दाविदाचं जीवन पाहता, तिथं लिहिलेलं आहे, उरिया हित्ती याचं कारण सोडून दावीद सर्व परिस्थितीमध्ये, सर्व गोष्टींमध्ये देवाबरोबर विश्वासू राहिला. एक डाग त्याच्या कपाळावर मरेपर्यंत राहिला. प्रेज द लॉर्ड. किती भयानक गोष्ट आहे ना आळशीपणा. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. ज्यांच्याकडे काहीच काम नाही ते लोक पाप करू शकतात, कारण की सैतानाकडे अशा लोकांचा वापर करण्याची ताकद आहे. प्रेज द लॉर्ड. जे काही काम करत नाही, जे रिलॅक्स आहे, जे स्वतः त्या ठिकाणी निवांत बसलेले आहे, संधी आहे सैतानाकडे त्यांना पापामध्ये पाडण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे आमच्या पालकांचं जीवन, जे देवाचे दास आहे, मी कोणाचंही त्या ठिकाणी कौतुक नाही करत, पण मी रियालिटी सांगतो. आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे हल्ले सहन करावे लागतात ना, ते फार भयानक राहतात. कौटुंबिक हल्ले असतात, मंडळीमधून हल्ले असतात, दुष्टात्म्याचे बंधनं असतात, विरोध असतो. ज्या ठिकाणी जातो तिथे आम्हाला चांगल्या आपुलकीने आम्हाला जवळ घेतीलच असं नाही. कधी कधी विरोध सहन करावा लागतो, कधी कधी फटके बसतात, कधी कधी एकांतामध्ये त्रास सहन करावा लागतो. मी तुम्हाला सांगतो, हा एकांतपणा फार भयानक आहे. या एकांतामध्ये दुष्ट इतके भयानक स्थिती परिस्थितींना आमच्या समोर त्या ठिकाणी आव्हान टाकतो, असे घाणेरडे विचार तो डोक्यामध्ये टाकतो. त्याच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी जीवन नको असं वाटतं. मी जेव्हाही प्रवासाला जातो, कुठेही जाऊ द्या, गाडीमध्ये बसलेला असू द्या किंवा गाडीवर टू व्हीलरवर चालत असू द्या, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा मी मोठ्या आवाजात गाणे लावून देतो, कारण की त्याने मनामध्ये दुष्ट विचार टाकता कामा नये. प्रेज द लॉर्ड. आज अनेक लोक त्या ठिकाणी घरामध्ये वेल्ले बसलेले आहे. वेल्ले म्हणजे रिकामे बसलेले आहे. एकटे त्यांना काही काम नाहीये, नुसतं त्या ठिकाणी बसलेले आहे, काही काम नाही, काही करत नाहीये. अरे आपला वेळ देवासोबत व्यस्त करा. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये आम्हाला चालणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला स्वतःला व्यस्त ठेवायचं आहे. सैतान आमच्या जीवनामध्ये तो जो वेळ आम्ही मोकळा घालवत आहे, त्यालाच आमच्या विरोधात वापरतो, आमचं नुकसान करण्याकरिता. प्रेज द लॉर्ड. साध्या सोप्या भाषेत सांगू का, जो रिकामा वेळ आम्ही त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये अनुभवतो, तो वेळ सैतान त्याच्या उपयोगासाठी आणतो. बरोबर का? समजलं का नाही समजलं? समजलं का? देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रभूमध्ये स्वतःला व्यस्त करा, गाणे गा, आराधना करा, स्तुती आराधना करा. देवाचं पवित्र वचन सांगतं, वाद्य शिका, आराधना करा, बायबल वाचा, प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगतो, नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी जीवनामध्ये शिका. देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालून आध्यात्मिक दाना वरदानाची अपेक्षा बाळगा. मी तुम्हाला सांगतो, स्वतःला प्रभूमध्ये व्यस्त करा, कारण की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की तरुण लेकरांच्या जीवनामध्ये, मी तुम्हाला सांगतो, तरुण लेकरांसाठी सांगतो, जो वेळ तुम्ही आपल्या जीवनामध्ये फ्री म्हणून त्या ठिकाणी घालवता, तो वेळ सैतान तुमच्या जीवनामधून त्याच्या उपयोगासाठी वापरेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटतं ना, लय थकला, आता फ्री एकदम. आम्ही विचारतो ना, काय चाललंय? काही नाही, निवांत एकदम. काय करतोय? काय नाही, मजेत, निवांत एकदम. काय चाललं? बरं आहे ना, निवांत आहे, काय काम नाही, डोक्याला ताण नाही, नुसता आराम करायचा आहे. मी लिहून देतो, सैतान तो वेळ त्याच्या उपयोगासाठी वापरेल. प्रेज द लॉर्ड. स्वतःला व्यस्त करा. बायबल सांगतं, आळसपणा एक भयानक पाप आहे. आळशीपणा आम्हाला स्वर्ग राज्यापासून वंचित करू शकतो. मी तुम्हाला सांगतो, हे भयानक पाप आहे, म्हणून बायबल आम्हाला सांगतं, वेळेचा सदुपयोग कर. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्याला सांगा, वेळेचा सदुपयोग करा. विश्वासाने सांगा, वेळेचा सदुपयोग करा. अवसर को बहुमूल्य समझो, क्योंकि दिन बुरे हैं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, अरे घरी बसले, घ्या ना एखादा ऑनलाईन वाद्य मागवून घ्या. घरात बसल्या बसल्या त्या ठिकाणी रिकामे बसले, शिका ना. शिकण्यासाठी कोणतं वय आहे का? शिकण्यासाठी कोणतं वय आहे का? अरे शिकण्यासाठी कोणतं वय आहे का? करण्यासाठी सर्व काही शक्य आहे, पण जो करत नाही त्याच्यासाठी काहीच होत नाही.
करणाऱ्यासाठी सर्व काही शक्य आहे, पण जो काहीच करत नाही त्याच्याकडून काही होत नाही. हे लक्षात ठेवा. देवाचं पवित्र वचन सांगतं आळशीपणा यामुळे दावीद एका भयानक पापामध्ये पडला. मी तुम्हाला सांगतो, आमचे बायबल कॉलेजचे टीचर सांगतो मी तुम्हाला, हे लोक आहे ना सकाळी पहाटे उठतात, एकदम 5 वाजता उठतात आणि 5 वाजता उठल्यानंतर काय करतात, त्यांचा प्रार्थना, ते डोम आहे आमच्या कॉलेजमध्ये, बायबल कॉलेजमध्ये डोम आहे, प्रेयर डोम आहे, छोटे छोटे ते रूम आहे, तिथं जातात, ते प्रार्थना करतात गुडघ्यावर, एकांतामध्ये वेळ घालवतात. आणि त्यांच्या एक आमचे बायबल कॉलेजचे टीचर आहे, त्यांना 8 भाषा येतात. किती? 8 भाषा, भारतातल्या 8 भाषा. आणि ते त्यांना आम्ही विचारलं, तुम्ही कसं काय शिकले? ते म्हणाले, काय अशक्य आहे, मी सकाळी 5 ला उठायचो, 5 ते 6 प्रार्थना करायचो, 6 ते 6:30 पर्यंत फ्रेश व्हायचो, कारण की माझ्या दिवसाची सुरुवात 9 वाजता होते. असंही मला काही 5 ते 9 पर्यंत, काही 9:30 पर्यंत काही काम नाही. मग मी काय करायचो, 5 ते 6 प्रार्थना, 6 ते 6:30 फ्रेश व्हायचं, 6:30 ते 7:30 मी एक भाषा शिकण्यासाठी घ्यायचो. आणि ती भाषा शिकत असताना त्यांना हिब्रू पण येते. आम्हाला ते टीचर आहेत ना, हिब्रू शिकवतात, आम्हाला इब्री भाषा शिकवतात, आहे ना. तुमच्या बायबल मध्ये आहे ना ते बेत, शेत, गिमेल, लामेक, आहे ना, वाव, माहित आहे का कुठे लिहिलेलं, कशात आहे, कुठे? स्तोत्रामध्ये 119 स्तोत्रामध्ये आहे ना, आले, बेत, शेत, गिमेल, आहे ना, ते अल्फाबेट्स आहे, हिब्रू, इब्री भाषेचे लेटर्स आहेत, जसे अ, आ, इ शिकता ना तुम्ही, तसे ते आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते त्या गोष्टी त्यांना माहिती आहे. त्यांना विचारलं कसं, ते म्हणाले मी रोज 1 तास द्यायचो, 1 तासानंतर मी देवाला कृपा मागायचो. आणि असं करता करता काही वर्षांमध्ये मी 8 भाषा शिकून गेलो. मी म्हटलं वा. आणि त्यांचं वय तुम्ही पाहिलं ना, त्यांचं वय आहे 81 वर्ष. 81व्या वर्षी ते माणूस शिकले. विचार करा, शिकण्यासाठी कोणतं वय आहे का? प्रेज द लॉर्ड. घरात बसलेला आहे, वाद्य घ्या, इन्स्ट्रुमेंट घ्या, युट्यूब वर क्लास आहे, घरात बसलेला. तुम्ही म्हणता आम्हाला शिकवायला कोण नाही. अरे कारण देण्यासाठी भरपूर कारण आहे, भरपूर बहाणे आहे. पण जो त्या ठिकाणी देवाला कृपा मागतो, जो आपला वेळ त्या ठिकाणी देवाच्या उपस्थितीमध्ये घालवतो, परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आज नंतर काही जीवनाच्या का आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करणं सुरुवात करा. जो वेळ तुम्ही रिकामा घालवता त्याला व्यस्त करा. कारण की ते म्हणतात ना, रिकाम काय म्हणतात ते, रिकाम मन सैतानाचं. का? ते देवाचं घर नाही होऊ शकत का? प्रेज द लॉर्ड. मग त्यासाठी तुम्हाला त्याला भरावं लागेल. आपला वेळ देवासोबत व्यस्त करा. प्रेज द लॉर्ड. मग काय दादा, काय गप्पा नाही मारायच्या का? मारा ना गप्पा, खेळा, बागडा, नाचा, उड्या मारा, सर्व करा. परंतु जेव्हा एकांतामध्ये असता, जेव्हा तुम्हाला वाटतं मी एकटा आहे आणि एकांतामध्ये मी रिलॅक्स बसलेलो आहे, मी काहीच करत नाहीये, काहीतरी गोष्टी शिका. नव्या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी स्थान द्या. मी तुम्हाला सांगतो, शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वय मायने करत नाही. आमचे एक अंकल आहे मुंबई या ठिकाणचे. ते मुंबई या ठिकाणी ते रिटायर झाले, गव्हर्नमेंट सर्वंट होते, रिटायर झाल्यानंतर त्या माणसाने साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स केला. का तर म्हणे, माझ्या चर्चमध्ये मी साऊंड, जेव्हा त्या ठिकाणी साऊंड सिस्टीम ऑपरेट करील, तेव्हा माझ्या चर्चमध्ये ते चांगल्या प्रकारचे आवाज निघावे, त्यामुळे देवाची सेवा करावी, म्हणून त्यांनी रिटायरमेंट नंतर साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स केला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिकण्यासाठी कोणतं वय आहे? प्रेज द लॉर्ड. आज आम्ही नुसते रिकामे बसलेलो आहोत, आम्हाला आमच्याकडे बहाणे आहे. बायबल सांगतं, आळशीपणा आमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या चांगल्या गोष्टींना काढून घेतो. प्रेज द लॉर्ड. आपला वेळ चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी त्या ठिकाणी व्यस्त करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, मी जुन्या लोकांकडे जेव्हा पाहतो ना, आमच्या घरामध्ये आहे, ते पहाटे उठता, त्यांची तयारी करता, ते बायबल वाचता, ते प्रार्थना करता, ते फिरून त्या ठिकाणी फेरफटका मारून येता, ते लोकांसोबत बोलता, एकमेकांची विचारपूस करता, आपल्या कामाला जाता, आपले काम इमानदारीने करता, संध्याकाळी आल्यानंतर त्यांचं सर्व नियोजित आहे.
पण आजकालच्या तरुण पिढीला मी सांगू इच्छितो, सर्वात भयानक आव्हान तुमच्या डोळ्यासमोर आहे, ते म्हणजे तुमची शारीरिक आणि तुमची मानसिक आणि तुमची आत्मिक स्थिती खराब करण्यासाठी सैतान तुमचा वापर करत आहे. आणि तो वापर करण्यासाठी उपयोगात आणत आहे तो तुमचा रिकामा वेळ. प्रेज द लॉर्ड. दिवस दिवस आम्ही मोबाईल घेऊन पडलेलो राहतो, गेम खेळत राहतो. मी त्यातलाच आहे ना. मी स्वतःच त्या ठिकाणी स्वतःची बाजू सेव्ह करत नाही. गेम खेळण्यामध्ये, मोबाईलवर रील त्या ठिकाणी खालीवर करण्यामध्ये आम्ही वेळ घालवतो. तुम्हाला काय वाटतं, ते तुमच्या घरातला किराणा भरून देणार आहेत काय? याला हरवलं, दादा दादा हे बाई याला हरवलं, हे मी जिंकलो का? ज्याला हरवलं तो तुझ्या घरात येणार आहे किराणा घेऊन, की दे बाबा दर तुला किराणा देतो. प्रेज द लॉर्ड. ज्यांना पाहून तुम्ही टाळ्या वाजवता, लाईक देता, स्टेटस वगैरे ठेवता, ते तर पैसे कमवत राहिले. तुम्हाला काय मिळालं? मोबाईल काय देणार आहे आम्हाला? काही कमाई देणार आहे का? आम्ही त्याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. नॉलेज आहे, माहिती आहे, शेअर मार्केट काय आहे ते माहिती आहे. मी नाही खंडन करत त्या गोष्टीचा, विरोध नाही करत मी त्याला, पण ऍटलीस्ट शिकले का? तुमच्यामध्ये असे काय स्किल आहे की ते तुम्ही इतरांना शिकवू शकाल? प्रेज द लॉर्ड. कार्यानुभव विषय किती लोकांना आहे? कार्यानुभव विषय आहे ना. लहानपणी त्या ठिकाणी काय काय शिकवतं तुम्हाला? चिखलाचे गोळे करायचे, काय काय बनवायचे, त्याच फिरकीन ते बनवायचे, बनवतात ना. शिकले म्हणूनच तुम्हाला समजलं ना. पण आज आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या रिकाम्या वेळेचं काय करत आहोत? आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे देवाने संधी दिलेली आहे त्याचा उपयोग कसा करत आहोत? अनेक लोक या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये न समजल्यामुळे देवाचं प्रेम त्यांच्या जीवनामध्ये दिसत नाही का? आळशीपणा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मी पुष्कळ लोकांना त्या ठिकाणी सांगतो. आपल्यामध्ये राजू अंकल आहे, ते त्या ठिकाणी ऑप्थेल्मॉलॉजिस्ट त्या ठिकाणी डोळे तपासणीचे त्या ठिकाणी कॅम्प करतात. त्यांनी त्यांची साक्ष ते नेहमी सांगत असतात, दादा आम्हाला इतक्या ठिकाणी जातो. ते 2-2 तास झोपतात, पण त्यांच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही काही 2च तास झोपतील म्हणून. प्रेज द लॉर्ड. काम करण्याची जिज्ञासा आहे. आजही पुष्कळ लोक त्यांच्याकडे पाहून आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला वाटेल, हे जाणवलं पाहिजे की अशी कोणती वेळ आहे ज्याला आमच्या जीवनामध्ये सैतानाने आमचं देवाविषयीचं प्रेम थंड केलेलं आहे का? त्याचं कारण सांगतो, आमचा रिकामा वेळ त्याने आपल्या कामासाठी वापरलेला आहे. म्हणून आज विश्वासणारे लोक संकटामध्ये पडलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आज नंतर नव्या कामाची सुरुवात करा. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतं, नवी सुरुवात करा. आम्ही ते म्हणतो ना, मंजिल तो मिल जाएगी एक दिन, भटकते भटकते सही. मंजिल तो मिल जाएगी एक दिन, भटकते भटकते सही. गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. प्रेज द लॉर्ड. शोधणाऱ्याला त्याचं ध्येय एक ना एक दिवस भेटणारच आहे, पण जे लोक घरातून बाहेर निघालेच नाही त्यांना काहीच मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्या रिकाम्या वेळेला त्या ठिकाणी देवाच्या कार्यासाठी व्यस्त करा. नवीन नवीन वाद्य शिका. काय होणार आहे तुमचे वाद्य शिकले तर? आमचं काही स्टेटस कमी होणार आहे का? काय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वरदान मिळाले तर आम्हाला काही नुकसान होणार आहे का? मी तर उलट सांगतो, उलट आमचे काम सोपे होतील आणि लोकांपर्यंत देवाचं शुभवर्तमान अधिक रीतीने पसरेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे, यहोशू मोशेकडे आला, मोशेला म्हणतो, अरे त्या लोकांना गप्प कर, ते संदेश देत राहिलेले आहे, ते भविष्यवाण्या करत राहिलेले आहे. आणि मोशे त्याला म्हणतो, तू माझ्याबद्दल त्या ठिकाणी माझ्यासाठी त्यांच्यावर जळफळतोय, त्यांच्यावर जळतोय तू. अरे माझी तर इच्छा आहे संपूर्ण लोकांनी संदेश ते बनावे. प्रेज द लॉर्ड. यहोशूला वाटलं मोशेचं स्टेटस कमी होईल. अरे काय स्टेटस पडलंय आम्हाला? स्टेटस नकोय आम्हाला. आमच्या ख्रिस्ताची सुवार्ता लोकांपर्यंत पोहोचावी, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं, ही आमची डिझायर आहे, ही इच्छा आहे आणि हीच प्रार्थना मी या मंडळीसाठी करतो. प्रेज द लॉर्ड. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, तुम्ही निवडलेला वंश, याजकांचा समूह, त्याचा निवडलेला वंश, त्याची पवित्र प्रजा, त्याच्या कुर्णातील कळपा. जर आम्ही अशा प्रकारे बनू तर मला सांगा, देवाचं कार्य लोकांपर्यंत होण्यासाठी कोण आम्हाला अडखळ ठरणार आहे? तुम्हाला सांगतो, युट्यूबवर देवाच्या दासांना ऐकणं सोपं आहे,
टाळ्या वाजवणं, उत्साही होणं, मोटिवेशन होणं फार सोपं आहे, परंतु ते जीवन घेऊन आपल्या जीवनामध्ये नीट चालणं फार कठीण आहे. त्याच्यासाठी लागतं ते देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवणं. प्रेज द लॉर्ड. लिहिलेलं आहे, मी सांगितलं, मागच्या वेळेतच सांगितलं, 8,000 पेक्षा जास्त अभिवचन देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी बायबल मध्ये लिहून दिलेले आहे. काय आम्ही ते मिळवले का? जर नाही मिळवले तर आज संधी आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये त्या ठिकाणी लागू करा. पुष्कळ लोक आम्हाला येऊन म्हणतात, बाळक साहेब, आम्ही सुरुवातीला असं देवाचं कार्य करायचो, पवित्र आत्म्याचं दान होतं, हे प्रार्थना करायचो, पण आता तसं काही जाणवच होत नाही. संसाराच्या चिंता, धनाचा लोभ, जगाच्या चालीरीती, लोकांची मनधरणी, या साऱ्या गोष्टींनी आमचं मन, आमचं प्रेम देवाविषयी थंड केलेलं आहे. आणि त्या गोष्टींमुळे आमच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे? आळशीपणा आलेला आहे. आपल्या शेजाऱ्याला सांगा, आळस एक भयानक पाप आहे. म्हणा, आळस एक भयानक पाप आहे, ज्याने अनेकांना देवाच्या राज्यात जाण्यापासून थांबवलेलं आहे. ती भयानक गोष्ट आहे ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एक देवाचे दास फार सुंदर म्हटले. ते म्हणाले, चांगले काम करायला कोणतीच वेळ वाईट नाही, पण वाईट काम करण्यासाठी कोणतीच वेळ चांगली नाही. चांगले काम करायला कोणतीच वेळ वाईट नाही, पण वाईट काम करायला कोणतीच वेळ चांगली नाही. चांगले काम करायचे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? नवीन नवीन कार्य करा, काहीतरी शिका, वाद्य शिका, घरातले डबडे वाजवीत जा. चेपले तरी काही नाही, आपण त्याला ठोकून टाकून नीट करू शकतो. प्रेज द लॉर्ड. बाळक साहेब, आमचे भांडे चेमटलेत, कशामुळे? एकमेकाच्या डोक्यात आलो. असं नकोय. प्रेज द लॉर्ड. एवढं त्या ठिकाणी देवासोबत, अरे शिका ना, गिटार शिका, सोपं आहे, सगळं अवेलेबल आहे, सगळं अवेलेबल आहे युट्यूबवर. त्या युट्यूबवर मालिका, सिरियल पाहण्यापेक्षा, रील पाहण्यापेक्षा, शॉर्ट्स पाहण्यापेक्षा जरा वाद्य शिका. ते तसं आपल्या जीवनामध्ये लागू कर. नाही, आम्हाला कोणीतरी शिकवणार पाहिजे. आणि मग पवित्र आत्मा कशाला दिलाय तुला? कशाला दिलाय? आपल्यामध्ये जे संकल आहे त्यांना विचारा, तुम्हाला कोणी शिकवलं? आवड आहे ना, पॅशन आहे ना. हे जे लेकरं वाजवता, गौरव आहे. कोणी शिकवलं त्यांना? आवड आहे, पॅशन आहे. एक आवड ठेवा, देवाच्या गौरवासाठी स्वतःला वापरा. परमेश्वर साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकवेल. शिकण्यासाठी कोणताही वय नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, एक दिवस येईल जेव्हा प्रभू तुमच्याकडून हिशोब घेईल. कसला हिशोब घेईल माहित आहे का? मी तुम्हाला सांगतो, जे लोक शिकलेले नाहीये, जे लोक त्या ठिकाणी अडाणी आहे, मी तुम्हाला लिहून देतो, परमेश्वर तुमचा उपयोग कशाही रीतीने करील, पण करीलच. पण जे शिकलेले आहे आणि ते शिकून नुसते नीट बसलेले, स्वस्त, ते काहीच करत नाहीये, एक दिवस परमेश्वर तुमचा हिशोब घेईल. प्रेज द लॉर्ड. कारण की आमच्याकडे संधी आहे. आम्ही नुसते रिकामे बसलेलो असतो, आम्ही नुसते घरामध्ये बसलेलो असतो. काय देणार आहे तो मोबाईल? काय देणार आहे ते आमचे मित्रमैत्रिणी? मी तर तुम्हाला सांगतो, आजकालचे ते याच्यावर पाहतात ना, मित्रमैत्रीचे त्या ठिकाणी स्टेटस टाकून, तू कहे तो मैं तेरे लिए जान भी दे दूंगा, भाई मेरे को तू आवाज दे, मैं तेरे लिए आधी रात को भी आऊंगा. अरे काय नाही येतो, झोपणं तो आहे घरामध्ये. बरोबर ना? झोप घरामध्ये, लवकर झोप, लवकर उठ. तो झोपतो 2 वाजता आणि उठतो रात्री सकाळी 12-1 वाजता. सकाळ मी नाही, दुपारच म्हणावं लागेल त्याला. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला सांगतो, शारीरिक आरोग्य धोक्यात घालू नका. आयसोमनिया नावाचा रोग जर तुम्हाला माहित असेल ना, झोप येत नाही त्याने, ते झोप न आल्यामुळे काय होतं सांगतो, पहिलं ब्रेनचे फंक्शन डिसलोकेट व्हायला सुरुवात होतात, अकाली मृत्यू यायला लागतो, हार्ट रेट त्या ठिकाणी जे तुमचे जे पल्स रेट आहे जे त्या ठिकाणी वाढायला नाही पाहिजे, कोलेस्टेरॉलचं प्रमाण, जे तुमच्या चरबी जे आहे रक्तामध्ये जे काही चरबी तयार होते त्याचं प्रमाण तुमच्या जीवनामध्ये वाढतं. त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला दम लागायला लागतो, कोणतंही काम करताना तुम्हाला थकवा यायला लागतो, साऱ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परिणामकारक विपरीत व्हायला लागतात, बीपी शुगरचा त्रास चालू होतो आणि साऱ्या गोष्टी चालू झाल्यानंतर नको ते रोग जीवनामध्ये लागून आमचे जीवन त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतं. किती तरुण लेकरं या दिवसांमध्ये मेले पहा तुम्ही, कितीतरी तरुण लेकरं.
आम्हाला वाटतं आम्ही जे करतोय ते. अरे मोबाईलच्या स्क्रीन लेकरांना देतात. तुम्हाला वाटतं तुमच्या त्या ठिकाणी तुम्हाला ते लेकरं नादाला लावायला ते मोबाईल चांगला वाटतो? अरे बिलकुल नाही, त्यांचे डोळे खराब होत राहिलेले. आता मागे ते फटाके निघाले, कालच न्यूज वाचले मी, 125 लेकरांनी आपली दृष्टी कायमची गमावली. कायमची. ते नाही का ते त्याच्यामध्ये ते पाणी टाकायचं, त्याच्यानंतर ते काय कोणता पोटॅशियम परमॅंगनेटचा खडा टाकायचा, ते पाईपापासून बनवता आणि ते लायटर लावून त्याला दाबलं का लगे एक स्फोट बाहेर निघतो. 125 125 लोकांनी लेकरांनी आपले डोळे कायमचे गमावले. आणि आमच्या लेकरांना आम्हाला वाटतं नाही नाही थोडासा आनंद करायसाठी द्यावा. अरे काय करत आहो आम्ही? प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टी त्या ठिकाणी काही वेळा अगोदर चांगल्या होत्या, परंतु आज आम्ही सोशल मीडियावर पाहतो, हा इकडून फटाका लावतो त्याच्या अंगावर फेकतो, तो तिकडून फटाका लावतो याच्या अंगावर फेकतो. चांगलं आहे काय गोष्टी? बायबल सांगतं वेळेचा सदुपयोग करा, दिवस वाईट आहे, साऱ्या गोष्टी वाईट चालू आहे. पण धार्मिक लोक त्या ठिकाणी गरुडाप्रमाणे उंच उडतील. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो या गोष्टी तुम्हाला कदाचित थोड्याशा टोचत असतील, टोचू द्या. हो, मलाही लय टोचल्या, कारण की मी तुमच्या सारखाच आहे ना. प्रेज द लॉर्ड. त्रास होतो या गोष्टींचा, कारण की एक प्रश्न, एक आवाज रोज आमच्या अंतःकरणामध्ये येत आहे. आणि प्रभू आम्हाला रोज म्हणतो, माझ्या बाळा मी तर आज यायला तयार आहे, पण तुझी तयारी झाली का? उत्तर नाहीये. तळपायाला घाम येतो, हाताला घाम येतो, अंगामधून असं त्राण निघून गेल्यासारखं वाटतं, कारण की तो आवाजच तसा आहे का तो म्हणतो की आज तर मी यायला तयार आहे, मी आजही येईल, पण माझ्या मुली तू तयार आहे का माझ्यासोबत यायला? आमच्याकडे उत्तरच नाहीये. आम्ही म्हणतो नाही नाही थोडस लोकांचं मन धरू दे ना ते बाप्पा, आम्हाला थोडंसं करू दे ना. नाही ना तिला बी नाराज करतायत, हिला बी नाराज नाही करतायत. प्रभू म्हणतो या भानगडीचं तू आपलं पहिलं प्रेम सोडलं, तू आपलं पहिलं प्रेम विसरला आहे. प्रेज द लॉर्ड. आळस एक भयानक पाप आहे. प्रेज द लॉर्ड. समजते का? प्रेज द लॉर्ड. आळशी लोकांसाठी जीवनामध्ये कोणतीच संधी नाहीये. काहीतरी नवीन करा, आपला वेळ देवासाठी उपयोगात आणा. मी तुम्हाला सांगतो करायला खूप काही आहे, परंतु आळशी काय म्हणतो? बाहेर सिंह आहे, मी नाही जात. ताटामध्ये हात घालतो, पण तोंडाकडे न्यायला त्याला जीवावर येतं. का बरं येतं? कारण की आळशी ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो जिथे आळस आहे तिथे दारिद्र्य आहे, जिथे आळस आहे तिथे कोणत्याही प्रकारची बरकत नाहीये, जिथे आळस आहे तिथे भांडण आहे, कलह, क्लेश आहे, यातना आहे, विपत्ती आहे. सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टीचं मूळ आहे आळस. कारण की बायबल सांगतो ते भयानक पापांच्या यादीमध्ये आहे, 7 भयानक पापांमध्ये ते आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे बायबलमध्ये अब्राहमासोबत प्रभू बोलला आणि अब्राहमासोबत प्रभू बोलल्यानंतर अब्राहमाने काय केलं का त्या ठिकाणी काय केलं? काही पशु घेतले, काही पक्षी घेतले आणि आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवले. आणि ठेवल्यानंतर त्याला काय ठेवलं? वेदीवर ठेवल्यानंतर त्याला कापले, 2 तुकडे करून तिथे ठेवले. आणि ठेवल्यानंतर अब्राहमाला काय लागलं? गाढ झोप लागली. काय लागली? सुस्ती आली. प्रेज द लॉर्ड. आणि अब्राहम तिथं काय झाला? प्रभू आला. प्रभू त्याला काय म्हणतो माहित आहे का? अब्राहमाला प्रभू म्हणतो, ऐक, तू निश्चितपणे समज, जो देश तुझा नाही अशा देशामध्ये 400 वर्ष मी तुला गुलामीत पाठवेल, तुझ्या वंश मी गुलामीत पाठवेल. एक झोप किती वर्षाची पडली त्याला? 430 वर्षाची. एक डुलकी, एक सुस्ती किती वर्षाची पडली अब्राहमाला? 430 वर्षाची. 430 वर्ष तुझा वंश दुसऱ्या देशाच्या गुलामीमध्ये राहील. एक डुलकी लागली फक्त. विचार करा, आळस किती भयानक गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. सावध व्हा. तुम्हाला सांगू, आळशीपणाची एक सख्खी बहीण आहे. आळशीपणाची एक सख्खी बहीण आहे. माहिती आहे का तिचं नाव काय? उशीर करणारी. प्रेज द लॉर्ड. आळशीपणाची बहीण कोण आहे? अनेकांच्या जीवनामध्ये
या आळशीपणामुळे त्यांचे आशीर्वाद लांबलेले आहे, उशिरा आलेले आहे. याचा अर्थ असा नाही उशीर करणं म्हणजे उशीर करणारा आत्मा म्हणजे असं नाही का आशीर्वाद भेटत नाही, भेटतात आशीर्वाद, पण ज्या वेळेला भेटायला पाहिजे त्या वेळेला भेटतात, भलत्याच वेळेला भेटतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आळशी लोकांचे आशीर्वाद नेहमी उशिरा येतात. सांगा आपल्या शेजाऱ्याला, आळशी लोकांचे आशीर्वाद, मला आळशी लोकांचे आशीर्वाद नेहमी उशिराच येतात. प्रेज द लॉर्ड. अनुवाद 28:12 मध्ये एक वचन दिलेलं आहे, माहित आहे का? काय काय वचन 28:12 मध्ये? नाही माहिती? वाचा बरं. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजेच आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूमध्ये पाऊस पाडील. अब्राहम, इसाक, याकोबाच्या काळामध्ये शेती बनत होती. कशी शेती व्हायची माहित आहे का? तेव्हा आमच्याकडे सारखे पंप नव्हते, सायपण नव्हते टाकलेल्या का बंधाऱ्यातून बंधाऱ्यात मोटरी टाकायच्या आणि सायपण खोदीत न्यायचे आपले शेततळे, आपले सारं. तिथं ठिबक सिंचन वगैरे नव्हतं, तिथं पाईपलाईन वगैरे टाकलेल्या नव्हत्या. तिथं काय असायचं माहित आहे का? ते लोक जेव्हा शेतामध्ये त्या ठिकाणी काम करायचे तेव्हा ते फक्त बी टाकून द्यायचे. बी टाकल्यानंतर ते लोक देवाला विश्वासाने प्रार्थना करायचे का प्रभू आता पाऊस दे, आणि प्रभू मेघातून पाऊस पाडायचा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पहा ना, इसाकाने दुष्काळामध्ये विश्वासाने बी पेरलं आणि त्या पेरलेल्या बियाद्वारे परमेश्वराने त्याला किती पट पीक दिलं? 100 पट दिलं. प्रेज द लॉर्ड. विश्वासाने पेरलं ना. मग परमेश्वराचं पवित्र वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की 28:12 मध्ये परमेश्वर आकाश त्या ठिकाणी काय करील? योग्य ऋतूमध्ये तुझ्या भूमीवर पाऊस पाडील. प्रेज द लॉर्ड. आता हे समय आहे बायबलमध्ये, पुष्कळ सारे समय आहे, ऋतू आहे बायबलमध्ये. तुम्हाला माहित आहे या ऋतूंविषयी मी काही गोष्टी शिकणार आहे, मी शिकतोय आता सध्या. आमचा अभ्यास चालू आहे ना कॉलेजमध्ये. तर हे बायबलमध्ये वेगवेगळे सीझन्स आहे. या सीझन विषयी, या ऋतूंविषयी तुम्हाला मला शिकवायचं आहे. तर तुम्ही प्रार्थना करा, देवबापाने आमचे जे खटके पडलेले आहे ना डोक्यातले ते काढून घ्यावे आणि आमचं जे काही ज्ञानाचं भांडार आहे ते थोडंसं उघडं करा. प्रेज द लॉर्ड. आळशीपणातून आम्ही बाहेर या. प्रेज द लॉर्ड. इसाकाने विश्वासाने पेरलं, 100 पट त्याला मिळालं. मी तुम्हाला सांगतो वेळेवर पाऊस म्हणजे योग्य वेळेला त्यांचं काम होणं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. उशिराचा आत्मा तेव्हा नाही काम करत जेव्हा तुम्ही आळशीपणामध्ये नाही राहत, पण जेव्हा तुम्ही आळशीपणामध्ये राहता तेव्हा उशिराचा आत्मा, उशीर करणारा आत्मा 100% तुमच्या जीवनात काम करतो, यासाठी की तुमचे आशीर्वाद लांबणीवर पडावे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो खूप साऱ्या लोकांचे आशीर्वाद लांबले. ज्या दिवसांमध्ये बरकत मिळायला पाहिजे त्या दिवसांमध्ये बरकत नाही मिळाली, भलत्याच वेळेला मिळाली आणि तेव्हा त्यांचे मन कठोर झालेले होते. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आळशीपणामुळे आमच्या जीवनातल्या चांगल्या संधी गेल्या. आळशीपणामुळे जीवनातले आशीर्वाद लांबले गेले. म्हणून मी तुम्हाला सांगतो गलती 6:9 मध्ये लिहिलेलं आहे, चांगले करायचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथा काळी आमच्या पदरामध्ये पीक पडेल. प्रेज द लॉर्ड. कापणी करायची आहे ना. बायबलमध्ये एक वचन आहे, जे अश्रुपूर्ण नेत्रांनी पेरणी करतात ते हर्षाने प्रेमाची कापणी करतील. कापणी करतील का नाही? अहो करतील का नाही? शेतामध्ये काय लावलंय तुम्ही? का मक्का झाला का? काढून झाला का? सगळं झालं आहे ना. विकला बी. सोयाबीन नाही विकला अजून. अच्छा. पेरतानाचा कसं तुमचे चेहरे कसे होते? लय थकलो, येईन का नाही है ना, टेन्शन असतं ना. प्रेज द लॉर्ड. पण जेव्हा कापणीचा वेळ येतो, जेव्हा उत्पन्न मिळायचं राहतं तेव्हा चेहऱ्यावर अशी बारा नाही वाजलेले राहत, टवटवीत चेहरे राहते. पैसे येणार, पैसे येणार, पैसे येणार. मेहनतीचं फळ आहे ना ते. प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगतंय आपण जर नाही खचलो तर यथाकाळी आपल्या पीक पदरात पडेल. हेच तर करायचं आहे.
या आळशीपणातून आम्हाला बाहेर निघायचं आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं, जर आम्ही आळशी नसलो तर आमचे आशीर्वाद कधीच लांबणार नाही. थोडं मॉडिफाईड केलं याला, वचन नाही बदललं, थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. जर चला म्हणा माझ्या पाठीमाग, शेजाऱ्याला सांगा, जर आम्ही आळशी नसलो तर आमचे आशीर्वाद कधीच लांबणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. बिल गेट्स माहिती आहे का तुम्हाला? बिल गेट्स माहिती आहे? बिल गेट्स नाही माहित तुम्हाला? मायक्रोसॉफ्टचं जनक, मायक्रोसॉफ्ट कंपनी माहिती आहे तुम्हाला? अरे जगातली सगळ्यात श्रीमंत कंपनी, त्याचा ओनर, कितीतरी अब्ज डॉलरची प्रॉपर्टी त्यांची. ते म्हणतात काय माहित आहे का? कोणत्याही महान आणि मोठ्या कामाची चावी त्याच्या सुरुवातीचं पहिलं पाऊल. तुम्हाला वाद्य शिकायचे, पहिलं पाऊल टाक. तुम्हाला आराधना करायची, पहिलं पाऊल टाक. अरे घरामध्ये करा ना प्रॅक्टिस. काय लोकांचं अर्थ काय गाणे गातात, जुने जुने पिक्चरचे गाणे मस्त पैकी गुणगुणत राहतात. मला लई आवडतात. मी फक्त एक शब्द काढून देतो, समोरचा बरोबर कम्प्लीट. एक शब्द द्यायचं काढून. आराधक बनायचं, घरात सुरुवात कर, एकांतामध्ये गा. तुम्हाला काय वाटतं, माझा आवाज लई चांगला होता काय? अरे इतका डेंजर आवाज होता का समोरच्याला ऐकल्यावर असं वाटायचं याचं तोंड कधी आम्ही बंद करू. सत्य आहे, साक्ष आहे, माझी साक्ष आहे. मी घमंड करतो त्याचा. देवबापाने मी जे मागितलं देवबापाने दिलेलं आहे. आराधना करावं वाटती, घरामध्ये त्या ठिकाणी सुरुवात करा. इन्स्ट्रुमेंट शिकायचे, पहिलं पाऊल टाका. नवनवीन गोष्टी शिका. प्रभूमध्ये आपला वेळ त्या ठिकाणी व्यस्त करा. बायबल वाचा, प्रार्थना करा, अन्य भाषेचं वरदान मागा, अन्य भाषेचा अर्थ सांगणारं वरदान मागा. सर्व करण्यासाठी प्रभू तयार आहे. कोणासाठी? जे तयारी करतात. तुम्हाला वाटतं ना घरामध्ये सर्व इडापिडा टळाव्या, साऱ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या, त्याच्यासाठी सुरुवात करावं लागेल. पहिलं पाऊल उचला ना. थोडा त्रास होतो, बायबल मध्ये लिहिलेलं आहे, भलेही तुझा प्रारंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल. प्रेज द लॉर्ड. देवाजवळ प्रयत्न करणाऱ्यांना देव त्याच्या प्रयत्नांचं प्रतिफळ नक्की देतो. आमेन. देवाजवळ प्रयत्न करणाऱ्यांना देव त्यांच्या प्रयत्नांचं प्रतिफळ नक्की देतो. प्रतिफळ पाहिजे? माझी इच्छा आहे तुम्ही याचकांचा समूह बनावा. जेव्हा इथं उपासना त्या ठिकाणी, जेव्हा आराधना चालेल, तुमच्यापैकी प्रत्येकाने भविष्यवाण्या कराव्या, तुमच्यापैकी प्रत्येकाने संदेश द्यावे, तुमच्यापैकी प्रत्येकाने देवाचं गौरव करावं. तुमच्याद्वारे त्या ठिकाणी तुमचा शेजारी कोणी नवीन व्यक्ती असू द्या, तो गुडघ्यावरून आपलं जीवन मध्ये तो प्रभूला समर्पित करणारा बनावा. असा आत्मा प्रभू तुमच्यामध्ये पाठवू इच्छितो. काय तुम्ही ते घेण्याकरता तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. एक काम करावं लागल, आळस आपल्या जीवनामधून काढून टाकावा लागेल. एक असा राजा जो देवाच्या मनासारखा होता, आळस त्याच्या मनामध्ये आला. त्या आळशीपणामुळे त्याच्याकडून एक भयानक पाप जे देवाविरुद्ध घडलं. प्रेज द लॉर्ड. गोष्ट खरी आहे, पण मनाला भेटणारी आहे. परिवर्तन करू इच्छिता, निश्चित रूपी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याचा गौरव प्रकट करेल. आज अनेकांना देवाच्या प्रेमाविषयी त्यांनी थंड केलं. चर्चमध्ये येण्याविषयी ते सुस्त झालेले आहे. लोक नाही यावं वाटत, त्यांना नाही यावं वाटत. जेन्युइन आहे रिझन. त्यांना विचारलं का नाही आले, ते बहाणे देता. नका देऊ बहाणे. मी सांगतो, मनापासून सांगतो, फॉर्मॅलिटी नका करू. कारण की आळशीपणामुळे आमचे मन त्या ठिकाणी सुस्त झालेले आहे. घरामध्ये टीव्ही आणून ठेवलेला आहे. काय पाहतोय आम्ही? मोबाईलवर काय पाहतोय आम्ही? आम्ही विचार काय करतो? तरुण लेकरांकडे पाहून आम्ही आमच्या डोक्यामध्ये काय विचार करतो? या साऱ्या गोष्टींना जर परिवर्तित होताना जर पाहायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये एक निर्णय घ्या. तो निर्णय आहे का प्रभू आज हे वचन ऐकून मी एक नवी सुरुवात करील आणि तुझमध्ये विश्वासयोग्य बनून राहण्याकरता तुम्हाला कृपा दे. बघा प्रभू तुमच्या जीवनात कशी कृपा दे. स्वभाव पाहिजे ख्रिस्ताचा, आपल्या जीवनातल्या या गोष्टी काढून टाकाव्या लागतील. आमेन. आणि मी तुम्हाला सांगतो, कधीच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निराश राहणार. प्रेज द लॉर्ड. आळशी व्यक्ती आपल्या जीवनातल्या चांगल्या संधी गमावतो, पण जो काहीतरी करतो तो नेहमी उंच राहतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आता बहाणे देऊ नका. तुम्हाला काही येत नाही, प्रभू कशाही रीतीने तुमचा वापर करेल. फक्त देवबापाला म्हणायचं आहे, आमचा उपयोग कर तुझ्या सेवेसाठी.
तुम्हाला शिकलेले आहात तरी सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे आमच्याकडे शिकलं ते भरपूर ज्ञान झालं नाही, नवीन नवीन शिकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही ग्रीक भाषा शिकतोय. अल्फा बीटा गॅमा एप्सिलॉन म्यू न्यू डेल्टा है ना. हे नवा करार जो आहे ना युनानी भाषेतला आहे, ग्रीक भाषेतला आहे. आम्हाला नवा करार ट्रान्सलेट करायला लावलाय आमच्या भाषेत. तर शिकू जोपर्यंत जेव्हा शिकायचं आहे तेव्हा. प्रेज द लॉर्ड. ग्रीक भाषा वाचता आली पाहिजे ना. त्याच्यानंतर त्याच्या हिब्रू पण भाषा आहे. सगळं शिकू शकता. काय शिकायला कोणतं वेळ आहे, कोणतं वय आहे. 1 तास द्या ना रिकामा वेळ. मोबाईलला बाजूला ठेवा, त्या मोबाईलला समोर ठेवा, त्याच्यातच क्लास करा. काय होतंय, चांगल्या कामासाठी वापर करा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणत असाल हा उपदेश एवढ्या जोमाने देत राहिला, स्वतः लागू करा. अरे कालच लागू करायचा निर्णय घेतलाय. प्रेज द लॉर्ड. खरं सांगतो मी, हे जेवढं वचन तुमच्यासाठी देवबापाने दिलेलं आहे त्याच्या तेवढंच ते माझ्यासाठी पण लागू आहे. कारण की आमच्या जीवनामध्ये देवबापाला सुधारणा होताना पाहिजे आहे. आणि बायबलमध्ये ते वचन पूर्ण होईल. मग प्रभू म्हणतो माझी मेंढर माझी वाणी ऐकतात, ती परक्यांच्या पाठीमागे जात नाही. आमेन. हालेलुया. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. या वचनाद्वारे तुम्हाला बरकत देव आणि तुमच्या जीवनामध्ये त्याचं महान